नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर जे साहित्य आहे ते एका खूप मूलभूत प्रश्नाला भिडतं. सजीव म्हणजे नक्की काय? हा प्रश्न तसा वरवर सोपा वाटतो, नाही का? हो, अगदी. पण आपण जसजसं खोलात जातो तसं लक्षात येतं की जीवन किंवा लाईफ या संकल्पनेला एका व्याख्येत बांधणं किती अवघड आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपल्या आजच्या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की या साहित्याच्या आधारे सजीव असण्याच्या कसोट्या तपासून पाहणं आणि त्यातील काही अनपेक्षित आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यांना समोर आणणं. अगदी बरोबर. आपण फक्त सजीवांची लक्षणे यांची एक यादी नाही सांगणार आहोत, तर या प्रत्येक लक्षणामागे दडलेला अर्थ, त्याच्या मर्यादा आणि निर्जीव गोष्टींमध्ये दिसणाऱ्या त्याच्या आभासावरही चर्चा करणार आहोत. म्हणजे तुम्ही म्हणताय की वाढणारा डोंगर आणि वाढणारं बाळ यात नेमका फरक काय? हो, किंवा चेतनेला प्रतिसाद देणारी लाजाळू आणि समजा आवाजाने सुरू होणारा दिवा यातलं वेगळेपण कसं ओळखायचं. इंटरेस्टिंग. चला तर मग यातील पहिल्या आणि सर्वात सहज दिसणाऱ्या लक्षणापासून सुरुवात करूया. वाढ. ठीक आहे. आपल्या स्रोतांमध्ये एका लहान बाळापासून ते प्रौढ व्यक्तीपर्यंतचे टप्पे दाखवले आहेत. कोंबडीचं पिल्लू, एखादं रोपटं, हेही मोठं होतं. पण इथे एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय हो. तो म्हणजे निर्जीव वस्तूंचीही वाढ होऊ शकते. बरोबर. जसं की वाळूचा डोंगर वाऱ्यामुळे मोठा होतो. मग सजीवांची वाढ वेगळी कशी? आणि इथेच तो मूलभूत फरक येतो. स्रोतांनुसार निर्जीव वस्तूंची वाढ ही बाहेरून पदार्थ जमा झाल्यामुळे होते. त्याला ॲक्रिशन म्हणतात. अच्छा, बाहेरून होणारी वाढ. अगदी. याउलट सजीवांची वाढ ही शरीराच्या आतून होते, पेशी विभाजनाद्वारे. आतून होणारी ही प्रक्रिया आहे. हा फक्त आकार वाढण्यापुरता मर्यादित फरक नाहीये, तर ती एक अत्यंत नियंत्रित आणि गुंतागुंतीची जैविक प्रक्रिया आहे. म्हणजे वाढ या लक्षणाची खरी कसोटी ती आतून होते की बाहेरून, ही आहे. बरोबर. आणि या आंतरिक वाढीसाठी प्रचंड ऊर्जा लागते. आणि ती ऊर्जा येते अन्नातून. इथेच अन्नग्रहणाचा मुद्दा येतो, नाही का? हो, आणि स्रोतांमध्ये वनस्पती आणि प्राणी यांच्या अन्न मिळवण्याच्या दोन पूर्णपणे भिन्न पद्धती दाखवल्या आहेत. वनस्पतींना स्वयंपोषी म्हटले आहे. स्वयंपोषी. हो, आणि ही संकल्पना वाटते तितकी साधी नाहीये. विचार करा, सूर्यप्रकाश, पाणी आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड. म्हणजे अगदी सामान्य निर्जीव घटक. बरोबर. या निर्जीव घटकांपासून स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं ही पृथ्वीवरची सगळ्यात मोठी रासायनिक किमया आहे. यालाच आपण प्रकाशसंश्लेषण म्हणतो. आणि याच एका प्रक्रियेमुळे वनस्पती पृथ्वीवरच्या जवळजवळ सर्व अन्न साखळ्यांचा पाया बनल्या आहेत. अगदी. आणि या उलट आहेत प्राणी, परपोषी. म्हणजे त्यांना आयतं अन्न लागतं. हो, ते ऊर्जेसाठी तयार अन्नावर, म्हणजेच एकतर वनस्पतींवर किंवा इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. म्हणजे ऊर्जेचा प्रश्न सोडवण्यासाठी जीवसृष्टीने दोन प्रमुख मार्ग शोधले आहेत. एकतर स्वतः ऊर्जा निर्माण करा, किंवा दुसऱ्याने निर्माण केलेली ऊर्जा मिळवा. छान. आता ऊर्जा मिळवली, पण ती वापरायची कशी? इथेच पुढचा मुद्दा येतो, श्वसन. आपण श्वास घेतो आणि सोडतो, ही एक भौतिक क्रिया झाली. पण स्रोतांनुसार श्वसनाचा खरा अर्थ यापेक्षा खूप खोल आहे. नक्कीच. श्वसन म्हणजे फक्त वायूंची देवाणघेवाण नाही. ती एक रासायनिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक जिवंत पेशीमध्ये घडते. प्रत्येक पेशीमध्ये? हो. आपण जे अन्न खातो त्यातील ऊर्जेला मुक्त करण्याचं काम श्वसनात होतं. याला आपण पेशीय श्वसन म्हणतो. पेशीय श्वसन म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन? अगदी. ही एक प्रकारची नियंत्रित ज्वलन प्रक्रिया आहे. त्यामुळे मासा पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कल्याणमार्फत घेतो किंवा वनस्पती पानांवरील स्टोमॅटा नावाच्या सूक्ष्म छिद्रांमधून वायूंची देवाणघेवाण करते. तेव्हा त्या सर्वांचा अंतिम उद्देश पेशी स्तरावर ऊर्जा मुक्त करणे हाच असतो. आणि जिथे ऊर्जा निर्माण होते तिथे काही टाकाऊ पदार्थही तयार होणारच. जसं गाडीच्या इंजिनमधून धूर बाहेर पडतो तसंच काहीसो. बरोबर. आणि याच टाकाऊ पदार्थांना शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हटलं आहे. याबद्दल एक सुंदर उदाहरण आपल्या स्रोतांमध्ये आहे. बाभळीच्या झाडाला जो डिंक येतो तो खरं तर त्या झाडाने बाहेर टाकलेला टाकाऊ पदार्थ आहे. आहे की नाही? हे एक उत्तम उदाहरण आहे जे आपला दृष्टिकोन बदलू शकतं. आपण जिला एक उपयुक्त वस्तू समजतो तो डिंक म्हणजे त्या वनस्पतीसाठी उत्सर्जन आहे. खरंच की. वनस्पती पानगळीच्या माध्यमातूनही साचलेले टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतात. हेच प्राण्यांमध्ये घाम, मूत्र किंवा उच्छ्वासा वाटे होतो. म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे की सजीव एक अशी व्यवस्था आहे जी ऊर्जा मिळवते, वापरते आणि निर्माण झालेला कचरा कार्यक्षमतेने बाहेर टाकते. ही संपूर्ण प्रक्रियाच जीवनाचं लक्षण आहे.
हे खरंच एक वेगळा दृष्टिकोन देणार आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया, जो खूपच आकर्षक आहे, चेतनाक्षमता. रिस्पॉन्सिव्हनेस. हो, म्हणजे सभोवतालच्या बदलांना प्रतिसाद देण्याची क्षमता. लाजाळूच्या झाडाचं उदाहरण तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा. आपण खोलीत शिरल्यावर सेन्सर असलेला दिवा आपोआप लागतो. तोही तर सभोवतालच्या बदलाला म्हणजे आपल्या उपस्थितीला प्रतिसाद देत आहे. मग त्याला सजीव म्हणायचं का? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच सजीव आणि निर्जीव यांच्यातील प्रतिसादामधला फरक स्पष्ट होतो. स्रोतानुसार सजीवांचा प्रतिसाद हा त्यांच्या अस्तित्वाशी, संरक्षणाशी आणि गरजेपोटी जोडलेला असतो. तो अंतर्गत जैविक प्रक्रियेचा भाग असतो. अच्छा. खिडकीत ठेवलेलं रोपटं प्रकाशाच्या दिशेने वळतं, कारण त्याला प्रकाश संश्लेषणासाठी प्रकाशाची गरज आहे. ही त्याची गरज आहे. बरोबर. याउलट सेन्सरच्या दिव्याची प्रतिक्रिया ही एका मानवनिर्मित, पूर्वनियोजित इलेक्ट्रॉनिक सर्किटमुळे होते. तिला स्वतःच्या अस्तित्वाशी काही देणं घेणं नसतं. सजीवांची प्रतिक्रिया ॲडॅप्टिव्ह असते, म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणारी. आणि यंत्रांची प्रतिक्रिया? प्रोग्रॅम्ड असते. अगदी. आणि याच प्रतिसादाचा एक भाग म्हणजे हालचाल. प्राणी अन्न किंवा निवाऱ्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. पण वनस्पती तर एकाच जागी असतात. मग त्यांच्यातील हालचाल कशी मोजायची? वनस्पतींची हालचाल प्राण्यांसारखी वेगवान आणि ठळक नसते, पण ती तितकीच महत्वाची असते. जसं की वेलीचा आधाराच्या दिशेने वाढणं. हो, किंवा सूर्यफुलाचं सूर्याच्या दिशेने फिरणं, किंवा मुळांचं पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर जाणं, या सर्व हालचालीच आहेत. म्हणजे प्राण्यांची हालचाल ही लोकोमोशन म्हणजे स्थलांतर असते. बरोबर. तर वनस्पतींची हालचाल ग्रोथ मूव्हमेंट म्हणजे वाढीशी निगडीत असते. पण दोन्ही प्रकारच्या हालचालींचा उद्देश एकच असतो: परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा करून घेणं आणि आपलं अस्तित्व टिकवणं. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलं की एक सजीव ऊर्जा मिळवतो, वापरतो, कचरा बाहेर टाकतो आणि सभोवतालच्या परिस्थितीला प्रतिसाद देतो. पण हे सगळं एका जीवापुरतं झालं. जीवन ही प्रक्रिया अविरत कशी चालू राहते? इथेच प्रजनन या लक्षणाची भूमिका येते. रिप्रोडक्शन. अगदी. प्रजनन म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याची क्षमता. ही वैयक्तिक सजीवाच्या जगण्यासाठी आवश्यक नाही, पण संपूर्ण प्रजातीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. बरोबर. याच प्रक्रियेमुळे अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीवर जीवनाची साखळी टिकून आहे. स्रोतांमध्ये पक्षाने अंडी घालण्याचं उदाहरण आहे, आणि गुलाबाच्या फांदीपासून नवीन रोप तयार होण्याचंही. हो, यातून अलैंगिक आणि लैंगिक प्रजननाची विविधता लक्षात येते. आणि याच सोबत ठराविक आयुर्मान ही संकल्पना जोडलेली आहे. प्रत्येक सजीव जन्माला येतो, वाढतो आणि अखेरीस मृत्यू पावतो. पण या जीवनकाळातील विविधता आश्चर्यकारक आहे. मेफ्लाई नावाचा कीटक फक्त काही तास जगतो. तर दुसरीकडे गलापेगोस बेटावरचं महाकासव 170 वर्षांहून अधिक काळ जगू शकतं. केवळ जगण्याच्या वेळेतला हा फरक नाही, तर यामागे निसर्गाच्या वेगवेगळ्या रणनीती आहेत. कोणत्या रणनीती? काही सजीव कमी वेळात मोठ्या संख्येने प्रजनन करण्यावर भर देतात, तर काही दीर्घायुष्य जगून हळूहळू प्रजनन करतात. अच्छा. या वैविध्यपूर्ण जीवनचक्रांचा अभ्यास करणं आणि त्यांच्या नोंदी ठेवणं हे एक मोठं काम आहे. आपल्या स्रोतांमध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था आणि भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्था यांचा उल्लेख येतो. हो, 1890 आणि 1916 साली स्थापन झालेल्या. या संस्था याच अफाट जैविक विविधतेचं सर्वेक्षण आणि संवर्धन करण्याचं महत्त्वाचं काम करतात. हा उल्लेख इथेच समर्पक ठरतो, कारण तो आपल्याला या लक्षणांमधील विविधतेची जाणीव करून देतो. बरोबर. आता आपण या सगळ्या लक्षणांच्या मुळाशी असलेल्या घटकाकडे येऊया. वाढ, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन या सगळ्या प्रक्रिया कुठे घडतात? याचं उत्तर आहे पेशी. पेशी. स्रोतांमध्ये मधमाशीच्या पोळ्याची आणि विटांच्या भिंतीची जी तुलना केली आहे ती खूप मार्मिक आहे. हो, कारण पेशीमय रचना हे सजीवांचं सर्वात पायाभूत आणि अविभाज्य लक्षण आहे. पेशी हा जीवनाचा मूलभूत घटक आहे. म्हणजे अमिबासारखा एकपेशीय सजीव असो किंवा हत्तीसारखा बहुपेशीय सजीव, काहीही असो, जीवनाच्या सर्व क्रिया त्या एका पेशीमध्ये किंवा पेशींच्या समूहातच घडतात. एकपेशीय सजीव म्हणजे जणू एक वन-रूम किचन घर, जिथे सगळी कामं एकाच खोलीत होतात. तर बहुपेशीय सजीव म्हणजे एक मोठं शहर, जिथे वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजेच ऊती आणि अवयव. पण शहराचा मूलभूत घटक जसा माणूस किंवा घर असतो, तसा सजीवांचा मूलभूत घटक पेशीच आहे. आणि इथेच एक विचार येतो की काही सजीव आपल्यासाठी उपयुक्त आहेत तर काही अपायकारक.
बटाटा, केळी हे अन्न म्हणून, अडुळसा औषध म्हणून. कुत्रा पाळीव प्राणी म्हणून उपयुक्त आहे. हो, तर दुसरीकडे डास, उंदीर किंवा धोत्र्यासारख्या विषारी वनस्पती अपायकारक आहेत. उपयुक्त आणि अपायकारक हे वर्गीकरण आपण आपल्या सोयीने केलं आहे, नाही का? निश्चितच. निसर्गाच्या दृष्टिकोनातून काहीही उपयुक्त किंवा अपायकारक नसतं. प्रत्येक सजीव आपापल्या परिसंस्थेत एक विशिष्ट भूमिका बजावत असतो. म्हणजे डास, माशी रोगांचा प्रसार करतात हे मानवी दृष्टिकोनातून अपायकारक आहे. पण त्याचवेळी ते अनेक पक्षी आणि कीटकांचे अन्न आहेत. ही गुंतागुंतीची अन्न साखळी आणि नात्यांचं जाळं समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे वर्गीकरण आपल्याला सजीव आणि आपलं नातं समजून घ्यायला मदत करतं. इतकंच. तर आजच्या चर्चेतनं आपण सजीवांची लक्षणं केवळ एक यादी म्हणून नाही, तर एक सलग एकमेकांशी जोडलेली प्रक्रिया म्हणून पाहिली. बरोबर. वाढीसाठी ऊर्जा लागते, ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न लागतं, अन्नातनं ऊर्जा काढण्यासाठी श्वसन लागतं, या प्रक्रियेतला कचरा बाहेर टाकण्यासाठी उत्सर्जन. आणि हे सगळं करत असताना सभोवतालच्या जगाशी जुळवून घेण्यासाठी चेतनाक्षमता आणि हालचाल लागते. आणि ही सगळी व्यवस्था पुढच्या पिढीकडे देण्यासाठी प्रजनन लागतं. बरोबर. आणि या सर्व प्रक्रिया ज्या पायावर उभ्या आहेत, तो पाया म्हणजे पेशीमय रचना. त्यामुळेच कुठलीही एक कसोटी लावून सजीव निर्जीव ठरवता येत नाही. अच्छा, विचार करा. आग सुद्धा वाढते, प्रजनन करते, ठिणग्यांद्वारे. तिला ऊर्जेची म्हणजे इंधनाची गरज असते आणि ती उत्सर्जन करते. धूर, राख. हो, हे खरे. पण आगीला पेशीमय रचना नाही आणि ती सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत नाही. त्यामुळे सर्व लक्षणांची एकत्रित उपस्थितीत सजीव असण्याचा पुरावा देते. खरंच, या विश्लेषणाने सजीव या संकल्पनेला अनेक पदर दिले आहेत. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. स्रोतांनुसार जीवनाची सर्व लक्षणे एका पेशीमध्ये दिसतात. मग प्रश्न असा आहे की मानवी शरीरातील एक पेशी, उदाहरणार्थ रक्ताची पेशी किंवा त्वचेची पेशी, जर शरीराबाहेर पोषक वातावरणात ठेवली तर ती स्वतंत्रपणे सजीव आहे का? आणि जर याचं उत्तर हो असेल, तर मग आपण म्हणजे नक्की कोण? एक व्यक्ती की अब्जावधी सजीवांची एक चालती बोलती वसाहत? खरंच, यावर विचार करण्यासारखा आहे.